तर विजय शिवतारे जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उद्या सकाळी ही बैठक होणार आहे। शिंदे फडणवीसांकडून या बैठकीमध्ये शिवतारेंची मनधरणी केली जाणार आहे, कारण की बारामतीतून शिवतारे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। योगेश, ही उद्याची बैठक महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण की विजय शिवतारे अजूनही आपल्या अपक्ष उमेदवारीवरती ठाम आहेत। कुठेतरी समजूत काढण्याचा हा मुख्यमंत्री आणि फडणवीसांचा प्रयत्न म्हणावा का? निश्चितच सचिन, ज्या पद्धतीने विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष निवडणूक लढवणार ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुद्धा केलेला आहे। मात्र या सगळ्या भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा एकदा बैठक बोलवलेली आहे। उद्या सकाळी 11 वाजता वर्षा निवासस्थानी विजय शिवतारे यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा वर्षा निवासस्थानी असणार आहे आणि विजय शिवतारे यांची पुन्हा एकदा मनधरणी केली जाणार आहे। कदाचित उद्या विजय शिवतारे आपला निर्णय मागे घेण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे, कारण ज्या पद्धतीने रुबी हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, शंभूराज देसाई त्यासोबतच राहुल शेवाळे यांनी सुद्धा भेट घेतली होती। या भेटी दरम्यान विजय शिवतारे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तो कुठेही यशस्वी होताना दिसत नाही। म्हणून उद्या मुख्यमंत्री स्वतः पुन्हा एकदा विजय शिवतारे यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि कदाचित उद्या विजय शिवतारे आपला निर्णय बदलण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। नक्कीच, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी। परवा सीएम साहेबांशी चर्चा झाली, उद्या डीसीएम साहेबांशी चर्चा होईल आणि मी हेच की बाबा हे इलेक्टिव्ह मेरिट हा अल्टिमेटम असेल तर त्याच्यामध्ये अजित पवारांची काय परिस्थिती आहे हे मी तिथेही सांगितलं होतं, आजही उद्याही मी तेच सांगेल। जर सीट जाणार असेल तर ती सगळ्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून एक प्रॉपर लढाई होऊन ती सीट जिंकणे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत की काय तुमची भूमिका असणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत? हो, उपमुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी चर्चा होईल आणि मग सगळ्या फिगर्स वगैरे सगळं काय आहे ते सांगून मग बघू काय करता येईल। पण मग यातनं तुम्ही माघार घेणं असं काही आहे की या सगळ्याच्यात? नाही, आता ते कसं आहे, नेत्यांना भेटल्याशिवाय आणि केल्याशिवाय काय करणार आहे काय नाही हे बोलणं उचित नाही प्रोटोकॉलला धरून।